हा जामकर काय मला सुखानं जगू देणार नाही. हा साकेत जितक्या दिवस जगेल तितके दिवस माझ्या डोक्यावर टांगती तलवार असणार आहे. त्याला मारला पाहिजे, पण कसं? शालिनी, हा, त्या शालिनीचीच मला याच्यामध्ये मदत होऊ शकते. पण जर का ती माझ्या गळ्यात पडली तर नाही, नको. तिच्यापासून जरा अंतरच राखायला पाहिजे. येऊ का टेलर? तुम्ही एवढं सकाळ सकाळी इकडे कसं काय? आता तुमच्याकडे कशासाठी येणार? ब्लाऊज शिवायला. तेवढा अर्जंट द्या की शिवून, परवा लागणार आहे. 2 दिवसात एवढं अर्जंट नाही होणार हो. मला माहिती जरा उशीरच झाला, आधीच द्यायला हवं होतं, पण आता देते ना. द्या की तेवढे शिवून. हो, आधीची कामं आहे, ती पेंडिंग आहे, त्यांची कामाची डिलिव्हरी आहे, ती झाल्यानंतर 2-4 दिवसांनी या देतो. अहो, 2 दिवसांनी बँकेत बोलवले. आता घरी आहेत ते चांगल्यातले ब्लाऊज आहेत. आता साध्या कामाला कशाला असले ब्लाऊज घालून जायचे ना. द्या की तेवढे शिवून. मागच्या महिन्यात वडील गेले माझे, त्यांच्या इन्शुरन्सचे 50 लाख मिळणार आहेत, म्हणून जायचं होतं. तेवढं द्या की काम करून. मागच्या महिन्यात वडील गेले, पण जाताना भलं करून गेले. अहो, पण वडील गेले ना. हा, पण मागच्या माणसांची त्याने काळजी घेतलीच की. काही काळजी करू नका, मी देतो तुम्हाला. उद्या संध्याकाळपर्यंत येऊन घेऊन जावा ब्लाऊज. या, माप घेतो. अहो, घेतलं होतं की त्या दिवशी. हा, त्या दिवशी घेतलं होतं, पण बिल बुक चेंज केलंय मी. ते जुनं होतं ते टाकून दिलं, त्याच्यातच ते माप गेले. आधीशी नवीन घ्यायला लागतील. घेऊ ना? बर, चालतंय. या, माप घेतो. या. उंदीर उंदीर हाय, इथंच आहे, इथंच आहे. होय होय होय. बॅग एवढीच ठेवायची मागं. बाय. नॉट 1 का 2 ठेव मागं. 2 ठेवा. झालंय बरं का तुमचं माप घेऊन. उद्या संध्याकाळपर्यंत या. चालतंय. या. लालेजी, अहो तुम्ही कधी आला? मगाशीच. अच्छा. द्याल ना हो शिवून, कारण बँकेत जायचंय ना, तर दुसरा ब्लाऊज नाही हो मॅचिंग माझ्याकडे. तसं बी बँकेत जाऊ मला काय काम समजणार आहे, काय माहिती काय होणार आहे. अहो काळजी करू नका, ऑल द बेस्ट. तुमचं काम होणार 100%. उद्या येऊन घेऊन जावा ब्लाऊज. लालेजी, ह्यांना ओळखलं का? अहो असं काय करता? त्या दिवशी नाही का आपण मंदिरात गेलो होतो, ह्यांचा पाय मुरगळला होता बघा. आणि तुम्हाला म्हणलो होतो ना काल रात्री मी यांना घरी सोडायला गेलतो, त्याच या. हा हा, आठवलं, सांगितलं तुम्ही मला. हा. पाय बरं आहे का तुमचा आता?
आता बरं आहे. चला येते. होय. हे बघ साकेत, मी आता बाहेर चाललोय. त्या बाई येतीलच आता. साकेत, किती दिवस तू असा राहणार? हा? किती दिवस तू असा काहीच बोलणार नाहीस, काहीच सांगणार नाही? याची निश्चल अवस्था, ही असं अचेतन अवस्था काय काम आहे? काहीतरी बोल, थोडं सहकार्य कर. मला इतकीशी माहिती दे बघ, त्या माणसाला आणून इथे उभं करतो बघ. साकेत, माझी सगळी मदार तुझ्यावर आहे. माझी सगळी भिस्त तुझ्यावर अवलंबून आहे. तू माहिती दिलीस ना, तर माझ्या बहिणीपर्यंत मी अगदी सहज पोहोचू शकेन. थोडी मदत कर, कितकीशी हिंट दे मला बघ. तू थोडा प्रतिसाद दे. साहेब. आलात तुम्ही, वेळेवर आल्याबद्दल धन्यवाद. साहेब एक विचारू का? नको विचारा. यांना नेमकं काय झालंय हो? या डोक्याला मार लागलाय. मला काही आठवत नाही, तर त्याला ते आठवावं म्हणून मी प्रयत्न करतो. तोच चाललाय प्रयत्न माझा. मी एक सुचवू का? पलीकडच्या गावात एक वैद्य भाऊ आहेत. यातलं वैद्य फिद्देव माझ्याशी बोलायचं नाही. पोलीस आहे मी, विज्ञानाला मानणारा माणूस आहे मी. मेडिकल सायन्सवर माझा विश्वास आहे. अहो साहेब, असं चिडू नका. मला सांगा, जोपर्यंत आपण प्रयत्न नाही करणार तोपर्यंत कसं कळणार आपल्याला की ते चांगलं आहे का वाईट आहे? हे बघा बाई, उद्या कुठल्या भोंदू बाबांनी मला सांगितलं की ह्या बाईचे 4 तुकडे करा म्हणजे ह्या तुमच्या मित्राला बरं वाटेल, चालेल तुम्हाला? अहो नाही, असलं ते काही सांगत नाहीत. ते असलं सगळे आजार बरं करतात. अहो नाही, कोण आहेत ते? MBBS आहेत का आयुर्वेद वाले? डॉक्टर नाहीत, ते वैद्य आहेत. ते असं नैसर्गिक आणि आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करतात. आयुर्वेदिक? साहेब अहो, एकदा दाखवून आणू की त्यांना? हा नुसता साकेतच्या जीवाचा प्रश्न नाही, हा आर्याच्याही आयुष्याचा प्रश्न आहे. काय पत्ता काय त्यांचा? हा हाच आहे बघा.